घोडेगाव पोलीस ठाणे हद्दीतील दिनांक 12 मे 2026 रोजी सकाळी मौजे घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे गावचे हद्दीतील देशी दारूच्या दुकानाचे गेटजवळ एक इसम बेशुद्ध अवस्थेत पडलेला असल्याबाबत माहिती मिळाली होती। घोडेगाव पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन सदर इसमाची ओळख पटवून रुग्णालयात दाखल केले। त्यावेळी नमूद इसमाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती। त्यावेळी नमूद इसमाच्या मृत्यूबाबत संशय आल्याने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करून तसेच मयताचे शवविच्छेदन कार्यवाही मंचर येथे केले आहे। सदर अहवाल तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व साक्षीदार यांच्याकडे तपासामध्ये मयत इसमास एका संशयित इसमाने मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे। सदर अनुषंगाने मारहाण संशयित इसमाचा शोध घेण्याकरिता घोडेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळे पथक तयार करून संशयित इसम नामे महेंद्र सुभाष शिंदे राहणार वडार गल्ली घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मयत नामे राजेंद्र रघुनाथ सहाने वय वर्ष 57 राहणार घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांनी दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचे कारणावरून मारहाण करून त्यास जीवे ठार मारले असल्याचे निष्पन्न झाले आहे। सदर बाबत घोडेगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 108/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीला माननीय न्यायालयाने 3 दिवसाची कोठडी मंजूर केली आहे। नमूद आरोपी याचेवर यापूर्वी देखील गंभीर गुन्हा दाखल असून त्याबाबत सखोल तपास सुरू आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल साहेब, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे साहेब, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल मांडवे साहेब यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली घोडेगाव पोलीस ठाण्याचे श्री सागर पवार, सह पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक श्री महेश पवार, सह फौजदार हरिभाऊ नलावडे, पोलीस हवालदार जीवन गवारी, महिला पोलीस हवालदार मनीषा तुरे, पोलीस हवालदार विठ्ठल वाघ, पोलीस हवालदार भगवान काळे, पोलीस कॉन्स्टेबल रामदास तनपुरे, पोलीस कॉन्स्टेबल नामदेव ढेगडे, आशुतोष पानसरे, निलेश तळपे, योगेश गारगोटे, निलेश पोखरकर, रामेश्वर राठोड, गणेश असवले यांनी केली असून अधिक तपास घोडेगाव पोलीस ठाण्याचे श्री सागर पवार साहेब सह पोलीस निरीक्षक करत आहेत। तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा। स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज। आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार। आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54।